कल्याण आहे, कल्याण कल्याण. मच्छीचा वास आला आणि ही नाही आली असं कधीच झालं नाही. आणि या साईडला कांदा, मिरची एक नंबर ना. त्या साईडला ही कोलंबी येतात गेली. अरे लब्बाड आहे लब्बाड. पळून गेली. हा तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ वी स्टोरी. तर पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण चुलीवरची चिंगलांची रेसिपी बघणार आहे. तर ती आज आई आपल्याला बनवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, ती रेसिपी तव्यावरची असणार आहे, म्हणजे कांद्यावर केलेली रेसिपी असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला संपूर्ण दिसणार आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. चिंगळं फ्रीजमध्ये ठेवलेली, सो आपण ओपन करून घेऊया. या साईडला फ्रीज, आणि हे बघा क्लीन, मस्तपैकी क्लीन वगैरे करून ठेवले. त्यात एक कोकेरी आहे. सो आता ती कोकेरी आहे ना, ती आपण तिखट मीठ लावून भाजणार आहे. आणि ही चिंगळं आहे ना, ती तव्यावर घालणार आहे. आणि या साईडला आपण कांदा वगैरे कापून ठेवला आहे. कांदा आहे, टोमॅटो आहे आणि मिरची आहे. आपण तव्यावर करणार आहे, त्याच्यामुळे मच्छीचा वास आला आणि ही नाही आली असं कधीच झालं नाही. मच्छी आहे आणि बघा वास घेते. गपचूप गपचूप. मित्रांनो, आता तवा गेलाय, तेल गेलाय आणि या साईडला कांदा, मिरची आणि टोमॅटो. तो आपण आता डायरेक्ट फ्राय करणार आहे. तो ही आईची पद्धत आहे. ही कशी गावठी पद्धत आहे, त्याच्यामुळे डायरेक्टच टाकतात. तर तेल थोडं जास्तच टाकलंय. थोडा वेळ जरा फ्राय करायचं, म्हणजे सर्व शिजवून घ्यायचं ते. आणि नंतर मग मसाले ऍड करायचे. तो मसाले मी तिकडे सर्व आणून ठेवले. मीठ आहे, मसाले आहेत, आणि या साईडला ना गरे आहेत फणसाचे शिजवलेले. बघा एक नंबर ना. तर कोणाला आवडतात फणसाचे गरे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. इकडे कशी बाहेर लाईट नाही आहे ना, त्याच्यामुळे बॅटरी आणलंय, बॅटरीवर करतो. आपल्याकडे लाईट पण नाही, लाईट पण घ्यायची आहे आपल्याला. सो आतमध्ये ना आजच जमीन गेलेली आहे, सगळी धूल झाली आहे. आणि तिकडे बघा, जरा फ्राय होऊन दे, नंतर भेटूया. हा बघा या साईडला दिसतो बघा. आणि हे आमची ना पानचूल आहे, मेन चूल आतमध्ये आहे, त्याच्यावर आम्ही मच्छी नाही करत. इकडे तवा आणि बघा. तो आता ना हा नीट भाजून घ्यायचा, जरा गोल्डन करून घ्यायचा. त्यानंतरच मसाले ऍड करायचे, म्हणजे नंतर कसा मसाल्याला तेल बिल सुटतं ना. मम्मीने मगाशी कोलंबी धुवलं ना, ते कोलंबीचं पाणी चाटतंय बघा, एवढी लालची मच्छी. तिथे आम्ही कल्याण आहे, कल्याण 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 बघितलं. त्या ठिकाणी ना जरा नीट भाजलाय, गोडा मसाला ऍड केला. आता मसाले ऍड करूया. तो आता ना मम्मी परत काय जरा खाली लागतंय. ही चूल आहे ना, आपल्या कशा शहरी बाजारीच्या पद्धती असतात ना, त्या वेगळ्या असतात. आणि ह्या चुलीवरच्या, पण चुलीवरच्यांना जी चव असते ना, ती शहरी बाजाऱ्या रेसिपींना चव नसते. नाही होते मम्मी. बस 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 बस. तव्यान बघा स्वतःच रंग दाखवतो. तो आता या साईडला ही कोलंबी येतात गेली. सिंपल रेसिपी आहे. हे बघा मित्रांनो, डायरेक्ट गेली बघा कोलंबी. आता नीट परतवायची. तर शेवटला ना कोकम टाकायचं. आंबट न, जर मच्छीला कोकम वापरलं नाही ना, तर ती मच्छीच कसली. तर हिवसपणा मारण्यासाठी असतं कोकम. काय काय जण आगल वगैरे वापरतात, आता फोडं पण वापरतात, आंबे आहेत म्हणून. थोडं पाणी ऍड करूया शिजायला. सिंपल आणि 2 मिनिटात होते रेसिपी. सो आता या साईडला मीठ चवीनुसार, ह्यांचा अंदाज बघा.
आता थोडा वेळ शिजायला ठेवूया. खालून चुलीला इस्टव करूया पहिला. मम्मी करते. तो बघा माजरान पलवलेला. तो बघा आता येईल बघा. अरे लब्बाड आहे लब्बाड. पळून गेली. हिचकवला होता तिच्या तोंडातून. सो आता ही थोडा वेळ शिजून दे. नंतर मग आपण त्यात कोकम ऍड करू आंबटपणासाठी आणि हिवसपणा मच्छीचा मारण्यासाठी. तर चला जरा शिजल्यावर भेटूया. आता कोकम आणलोय, कोकम टाकते. सो ही कोकमा आंबट नाहीत ना म्हणून जास्त टाकले. तसं बनव तर आंबट पाहिजेत थोडं, नाही तर कमी आंबट असून काय फायदा नाही. मजा नाही येत खायला. जास्त पण आंबट खायचं नसतं. पण सांगतो आम्हाला आंबट चालतं. तर आता नीट शिजून दे, नंतर भेटूया. हा बघा मित्रांनो, कलर बघा आता नीट आलाय एकदम आणि कड पण आलाय. सो आता कोणती पण नीट शिजेल थोड्याच वेळात. लगेच मच्छी शिजायला एवढा काही टाइम लागत नाही. सो मित्रांनो आपण नाही ही आता उतरूया. मम्मी जरा तिकडे काम आहे तिकडे गेलं. सो ही आता घेतली. एका हातात मोबाईल आहे ना, जमत नाही. सो इकडं उतरून ठेवली. थोडी ग्रेव्ही ठेवली आहे कारण आपल्या कशी ग्रेव्हीच लागते भातासोबत. तर चला आता डायरेक्ट भेटूया ताटात. बघा आपली थाली बघा पूर्ण मच्छीच्या जेवणान भरलाय. कोकणकरांची थाली आहे तर मच्छीच्या जेवणान भरलेलीच असणार. सो या साईडला आपल्याला उन्हाळ्यात मिळणारे गरे, या साईडला आता बनवलेली चिंगराची रेसिपी मम्मीन चुलीवरची, या साईडला कोलिम, काय काय जण गोलिम पण बोलतात, या साईडला कांदा आणि या साईडला भात. सो आता आपण याच्यावर ताव मारणार आहे आणि तुम्हाला कोळंबीचा रिव्ह्यू पण सांगणार आहे. म्हणजे मम्मीने बनवलेली जी कोळंबी आहे ना त्याची चव सांगणार आहे. काय विषय नाही, भन्नाटच असणार आहे. सो तरी पण सांगणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. सो आता वाजतायत रात्रीचे 9, पावणे 9. सो मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. सो आता आपण घऱ्यावर पहिला ताव मारूया. घरे कसे झाले. घराची चव तर अप्रतिम, नादच तुला. आता आपण चिंगलं खाऊया चुलीवरची, आता मम्मीने बनवलेली ती. तिखटनी आंबट एक नंबर, पण जरा फक्त मिठामध्ये जरा जास्तीपणा वाढला. थोडी खारट आहे, जास्त पण नाही. भातासोबत ती होऊन जाते. बाकी एक नंबर झाली. सो या ठिकाणी कोलिम हा दुपारी बनवलेला. आता काय नाद खुला झालाय, याच्यात आंब्याचं फोड टाकलंय. सो मित्रांनो मी पण जेवतो, तुम्ही पण या जेवायला. तर मित्रांनो पोटभर जेवलोय, आता मुख्या पण आलाय. तर मित्रांनो आजची चुलीवरची कोळंबीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आईच्या हातला चव तर एक नंबरच आहे. थोडी तिखट पण झालेली आणि जरा खारट होती, पण तिखट पाहिजेच, आंबट पण पाहिजेच. खारट नको, खारट जास्तच केलेली. सो मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जर हा व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.